स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। पात्र लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान द्या। धुळ्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात लाभार्थ्यांनी केले ठिय्या आंदोलन। धुळे मनपा हद्दीतील गरीब गरजू नागरिकांना माता शबरी आदिवासी घरकुल योजनेचे अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका वंदनाताई भामरे यांनी लाभार्थ्यांना सोबत घेत धुळ्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। दरम्यान 12 मार्चपर्यंत निर्णय न घेतल्यास धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील माजी नगरसेविका वंदनाताई भामरेंनी येथील अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलेले आहे। दरम्यान आजच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या। आज शहरी शबरी आवास योजनेसंदर्भात धुळे येथील आदिवासी प्रकल्प विभाग आणि धुळे महानगरपालिका या ठिकाणी आम्ही संपूर्ण लाभार्थींसमवेत निवेदन देण्यासाठी आलो आणि आम्ही निवेदन देखील दिलं। गेल्या 5-6 वर्षापासून आमचा पाठपुरावा होता की धुळे शहरामध्ये खेदाची बाब अशी आहे की धुळे शहरालगत धुळे शहरामध्ये आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने राहतो, रहिवासी आहे आणि जिला बिलाटी वस्ती आजी म्हटलं जातं, ती बिलाटी वस्ती इतकी दयनीय अवस्थेमध्ये आज सुद्धा एवढ्या मोठ्या धुळे जिल्ह्यामध्ये ही खेदाची बाब आहे। आणि या ठिकाणी प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळावं म्हणून 5 ते 6 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो, परंतु आज तागायत या लोकांना कुठलाही न्याय मिळाला नाही। आणि 11 JR झाला शहरी शबरी आवास योजनेचा 11 जानेवारी 2024 रोजीचा की ग्रामीण भागामध्ये जे शबरी आवास योजनेचे घरकुलं मिळत होती तर ते शहरीच्या लोकांनाही मिळाले पाहिजे आणि या JR नुसार आम्ही मागणी केली होती, आम्ही प्रस्ताव दाखल केलेले होते। निधी येऊन पडलेला आहे आणि तरी देखील कुठल्याही प्रकारची प्रोसेस होत नव्हती आणि म्हणून आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। परंतु आनंदाची गोष्ट अशी की आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि महानगरपालिकेचे कमिशनर माननीय आयुक्त मॅडम दगडे मॅडम यांनी होकार दिलेला आहे की सगळ्या गोष्टी लिगली आहेत, JR नुसार काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही 100% लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही आशा बाळगतो आणि विश्वास ठेवतो की आपण दिलेला शब्द आपण खरा ठरवाल आणि या लोकांना आपण लाभ देणार, अन्यथा आम्ही आंदोलन करणार, धरणे आंदोलन करणार।